नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक बागुल व्हिडी, श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित श्रीमान P.D. सुराणा कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय नवीनगर चांदवड नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, मी प्रथमतः आजच्या या मराठीच्या तासिकेमध्ये आपणा सर्वांचे अतिशय मनापासून सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, व्याकरण व लेखन या भागाला आपण यापूर्वीच सुरुवात केलेली आहे आणि त्यामध्ये आपण वाक्य प्रकार आणि वाक्य रूपांतर यामध्ये वाक्यांचे प्रकार आपण 2 तासिकेमध्ये बघितलेत. पहिल्या तासिकेमध्ये भावार्थ आणि आशयावरून पडणारे प्रकार 3 प्रकार आपण पाहिलेत. दुसऱ्या भागामध्ये क्रियापदाच्या रूपावरून पडणारे प्रकार आपण लक्षात घेतलेत. तुम्हाला सर्वांना ते समजले असतील असं गृहीत धरतो आणि आजच्या या मराठीच्या तासिकेमध्ये आपण वाक्य रूपांतराकडे वळूया. मित्रांनो, आता वाक्य रूपांतराकडे आपल्याला जात असताना मग वाक्य रूपांतर म्हणजे नेमकं काय किंवा वाक्य परिवर्तन म्हणजे नेमकं काय हे नीट समजून घ्यावं लागणार आहे. वाक्य रूपांतर करायचं असेल तर त्याची आवश्यकता काय असते हे सगळे घटक आपल्याला नीट अभ्यासावे लागणार आहेत आणि मग त्यानंतर त्याचे काही प्रकार पडतात, ते प्रकारही आपल्याला व्यवस्थित अभ्यासावे लागणार आहेत. चला तर मित्रांनो, आपण वाक्य रूपांतर अर्थात वाक्य परिवर्तन या घटकाचा आपण सविस्तर अभ्यास करूया. वाक्य रूपांतर आणि वाक्य परिवर्तन यामध्ये आपल्याला जे घटक अभ्यासावयाचे ते आपण नीट लक्षात घेऊया. सुरुवातीला या घटकाविषयी आपण माहिती जाणून घेऊया. आपण बोलताना एकसारखी वाक्ये जर बोलत असू तर ती ऐकणाऱ्याला कंटाळवाणी वाटतात. तसेच बोलणाऱ्याचा भाव ही योग्य प्रकारे कळत नाही. त्याचप्रमाणे लेखन करणाऱ्याने ही एका साच्यातील वाक्य लिहिताना वापरली तर वाचकाला ती कंटाळवाणी वाटतात. तेव्हा आपल्या बोलल्या जाणाऱ्या किंवा लेखनाच्या भाषेचा डौल, त्या भाषेचे सौंदर्य वाढावे असे जर वाटत असेल तर छोट्या वाक्यांच्या वैविध्यपूर्ण रचना करून आपल्या भाषेची परिणामकारकता तसेच सौंदर्य वाढवता येऊ शकते. त्यासाठी वाक्य रूपांतराची भाषिक क्षमता असणे गरजेचे आहे. वाक्य रूपांतर आपणास अवगत असणे गरजेचे आहे. मित्रांनो, ही माहिती जी ती थोडीशी आपण नीट समजून घेऊया. नेमकं यामध्ये आपल्याला काय समजून घ्यावयाचं आहे. ज्यावेळेस आपण बोलत असतो ना मित्रांनो, तर आपण समजा एकसारखेच वाक्य पुन्हा जर बोलत राहिलो ना, जेव्हा आपल्या समोरचा जो आपला मित्र असेल आणि कोणी असेल, घरातले असतील, व्यवहारातले कोणी असतील, तर त्यांना ती कंटाळवाणी वाटतात. ती भाषा बरोबर वाटत नाही, त्यांना ऐकावीशी वाटत नाही. त्याचप्रमाणे एखादा लेखक असेल, त्याने लेखन केलं असेल आणि एकाच साच्यातील वाक्य तो पुन्हा वापरू लागला असेल तर साहजिकच वाचकालासुद्धा ती कंटाळवाणी वाटतात. त्याला वाचावंसं वाटत नाही. म्हणून आपली बोलणारी भाषा, बोलली जाणारी भाषा किंवा लेखनाची भाषा ही जर परिणामकारक व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल, त्या भाषेचा डौल वाढावा किंवा त्या भाषेचं सौंदर्य खुलावं वाढावं असं जर आपल्याला वाटत असेल
तर छोटे वाक्य आपण तयार करावे लागतील. त्याची परिणामकारकता आपल्याला वाढवावी लागेल, तरच भाषेचं सौंदर्य हे वाढू शकतं. आणि म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या भाषेची क्षमता वाढवायची असेल, सौंदर्य वाढवायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे वाक्य रूपांतराची क्षमता तुमच्या अंगी असली पाहिजे. वाक्य परिवर्तनाची क्षमता किंवा कौशल्य तुमच्याजवळ असलं पाहिजे. आणि आज तर ती काळाची गरज झालेली आहे. त्यासाठी वाक्य रूपांतर आपणास अवगत असणे हे गरजेचं आहे. ते तुम्हाला अर्जित करावं लागणार आहे, तुम्हाला ते मिळवावं लागणार आहे. आणि मला असं वाटतं आपल्या बोलण्यातूनच व्यवहारामध्ये, घरामध्ये, दैनंदिन कामामध्ये भाषा ही फार मोलाची असते, महत्त्वाची भूमिका बजावत असते. म्हणून वाक्य रूपांतर हे आपल्याला करता येणं ही अतिशय काळाची गरज निर्माण झाली मित्रांनो. मग या संदर्भातली अधिक माहिती जी आहे ती आपण पुन्हा नीट लक्षात घेऊयात. याच्या व्याख्या आपल्याला बघायला मिळतात. नेमकं वाक्य रूपांतर किंवा वाक्य परिवर्तन म्हणजे नेमकं काय? याच्या 3 व्याख्या आहेत मित्रांनो. त्या 3 व्याख्यासुद्धा आपण नीट समजावून घेऊया. त्यातली पहिली व्याख्या आहे, वाक्य रूपांतराला वाक्य परिवर्तन असेही म्हणतात. बरोबर आहे. वाक्य रूपांतराला वाक्य परिवर्तन या शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो? की वाक्यामध्ये आपल्याला बदल करायचा आहे, बदल घडवून आणायचा आहे. आणि ज्या वेळेला एखाद्या वाक्यामध्ये आपण बदल घडवून आणतो त्यावेळेला त्याला वाक्य रूपांतर असंच म्हटलं जात असतं. दुसरी व्याख्या बघूया. वाक्य रूपांतर म्हणजे वाक्याच्या रचनेत करावा लागणारा बदल म्हणजे वाक्य रूपांतर होय. वाक्य रूपांतर म्हणजे वाक्य रचनेत करावा लागणारा बदल म्हणजे वाक्य रूपांतर होय. म्हणजे तुम्हाला वाक्यरचनेत जर बदल करावासा वाटत असेल आणि हा बदल कशासाठी करायचा, तर तुमची भाषा परिणामकारक व्हावी, तिचं सौंदर्य वाढावं म्हणून तुम्हाला बदल करावासा वाटतो त्या वाक्यामध्ये. आणि हा बदल करणंच म्हणजेच आपण त्याला काय म्हणत असतो मित्रांनो? वाक्य रूपांतर असं आपण म्हणत असतो. वळूया तिसऱ्या व्याख्येकडे. बघूया तिसरी व्याख्या. वाक्यार्थाला बाधा न आणता वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतर होय. ज्यावेळेस तुम्ही वाक्य रूपांतर करत असतात तर तो अर्थ जो आहे मूळ वाक्यातला त्याच्यामध्ये बदल व्हायला नको. केवळ वाक्याच्या रचनेमध्ये तुम्ही बदल करू शकतात. आवश्यक वाटत असेल तर एखादा नवीन शब्द पण तुम्ही टाकू शकतात. असा वाक्याच्या रचनेत जर बदल केला तर त्याला तुम्ही वाक्य रूपांतर असं म्हणू शकतात. आणि मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट जी आहे ती लक्षात ठेवा आता, की इथे नेमकं काय सांगितलेलं आहे. आता हा बदल करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी, की ती म्हणजे वाक्याचे रूपांतर करताना वाक्याच्या रचनेत बदल होत असला तरी वाक्याच्या अर्थात मुळीच बदल होता कामा नये. फार महत्त्वाची गोष्ट सांगितली मित्रांनो, ही लक्षात ठेवा. जर तुम्हाला वाक्य रूपांतर करायचं असेल, वाक्याच्या रचनेत बदल करायचा असेल तर होत जरी असला तरी त्यात अर्थामध्ये मुळीच बदल होता कामा नये. अर्थ तोच ठेवून, अर्थ कायम ठेवून तुम्ही वाक्यामध्ये बदल किंवा परिवर्तन तुम्ही घडून आणू शकता. पण वाक्याच्या मूळ अर्थाला ठेस लागायची नाही, मूळ अर्थ बदलवायचा नाही. तो मूळ अर्थ कायम ठेवून तुम्ही बदल करा. महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितलेली मित्रांनो. पुढे बघूया. काही उदाहरणांच्या साहाय्यानं आपण काही गोष्टी नीट लक्षात घेऊया मित्रांनो. आता पुढील वाक्यांचा आपल्याला थोडासा अभ्यास करायचा आहे. मग ती वाक्य कोणती आहेत ते आपण बघूया मित्रांनो.
बघा, मुलांनी शिस्त पाळणे खूप आवश्यक आहे. आता यामध्ये हे वाक्यच आहे, मुलांनी शिस्त पाळणे खूप आवश्यक आहे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, वाक्य प्रकार असो किंवा वाक्य रूपांतर असो, ह्या दोन्ही प्रकारांमध्ये वाक्याचा भावार्थ किंवा वाक्याचा अर्थ लक्षात घेणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. आता प्रस्तुत उदाहरणच बघूया. मुलांनी शिस्त पाळणे खूप आवश्यक आहे. मुलांनी शिस्त पाळली पाहिजे हे त्याच्यामध्ये सांगितलं जात असते आणि हे साधं सरळ वाक्य आहे, म्हणून हे विधानार्थी वाक्य आहे. पुढचं वाक्य बघा, क्रमांक 2. किती आवश्यक आहे मुलांनी शिस्त पाळणे. आता बघा मित्रांनो, हे वाक्य जे आहे ना, ते उद्गारार्थी वाक्य. कशावरून हे तुमच्या लक्षात आलं असेल. काय महत्त्वाचं आहे याच्यामध्ये, की उद्गार चिन्ह आलेलं आहे. साहजिकच उद्गार चिन्ह जर आलेलं असेल तर ते उद्गारार्थीच वाक्य असेल, बाकीचे नियम बघण्याची गरज नाही. तरीसुद्धा बघा, किती हा शब्द आलेलाच आहे, म्हणजे ज्यातून तीव्रता वाढत असते असे शब्दप्रयोग जर आले असतील, उद्गार चिन्ह आलेला असेल, तर ते उद्गारार्थी वाक्य असतं. मुलांनी शिस्त पाळणे आवश्यक नाही का. साहजिकच आहे, प्रश्न विचारला गेलेला आहे, वाक्यामध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे, तो अर्थ आपल्याला लक्षात येतो आणि शेवटी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, म्हणजे साहजिकच ते वाक्य म्हणजे प्रश्नार्थक वाक्य असेल. मुलांनी शिस्त आवश्यक पाळा, साहजिकच तुम्हाला आज्ञा दिलेली आहे. आणि या सगळ्यावरून बघा, पहिलं वाक्य जे आहे ते विधानार्थी आहे, दुसरं जे ते उद्गारार्थी आहे, तिसरं जे प्रश्नार्थी आहे आणि चौथ्या क्रमांकाचं जे आहे ते आज्ञार्थी आहे. पण मित्रांनो, ह्या सगळ्या वाक्यांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट तुमच्या लक्षात येते का. ती म्हणजे ह्या सगळ्या वाक्यांमध्ये अर्थ जो आहे तो कायम आहे, एकच अर्थ आहे. मुलांनी शिस्त पाळणे खूप आवश्यक आहे, म्हणजे शिस्त पाळली पाहिजे हेच सांगितलेलं त्याच्यामध्ये. किती आवश्यक आहे मुलांनी शिस्त पाळणे, उद्गारार्थी वाक्यातूनही शिस्त पाळलीच पाहिजे हेच सांगितलेलं आहे. मुलांनी शिस्त पाळणे आवश्यक नाही का, यातही शिस्त पाळलीच पाहिजे हे प्रश्नार्थक वाक्यातून सूचित केलेलं आहे. मुलांनी शिस्त आवश्यक पाळा, शिस्त पाळली पाहिजे ही आज्ञा केलेली आहे. मित्रांनो, ह्या सगळ्यांमधून एक लक्षात येतं का, की म्हणजे वाक्याचा अर्थ कायम ठेवलेला आहे आणि मग वाक्यांमध्ये बदल करून वेगळ्या प्रकारची वाक्य तयार केलेली. ज्यावेळेला तुम्ही वाक्याचा अर्थ कायम ठेवून तुम्ही वाक्यामध्ये बदल करतात ना, त्यातून वाक्यांचे वेगळे प्रकार तयार होत असतात, हे रूपांतर होत असतं. मग आपण ते रूपांतर कसं असतं ते आपण नीट लक्षात घेऊया. आता वरील वाक्यात मूळ वाक्याचा अर्थ बदलू न देता वाक्याचे रूपांतर किंवा वाक्य परिवर्तन केलेलं आहे. नीट समजून घ्या मित्रांनो. वरील वाक्यात मूळ वाक्याचा अर्थ न बदलू देता वाक्यांचे रूपांतर किंवा परिवर्तन केलेले आहे. कोणत्याही प्रकारचं वाक्यामध्ये आपण मूळ अर्थाला बाधा आणू दिलेली नाही आहे. अर्थ बदलू न देता आपण वाक्यामध्ये काय केलेलं आहे, परिवर्तन केलेलं आहे मित्रांनो. तर पुढे बघूया आता. अभ्यासावयाचे प्रकार. आपल्याला कोणकोणते प्रकार अभ्यासावयाचे आहेत. पहिला प्रकार जो आहे प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर. उद्गारार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर. आज्ञार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर. होकारार्थी व नकारार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर. म्हणजे मध्ये प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर, म्हणजे प्रश्नार्थी वाक्य दिलं असेल तर विधानार्थी करायचं, किंवा विधानार्थी दिलं असेल तर प्रश्नार्थी करायचं. उद्गारार्थी वाक्य आहे
त्याचं आपल्याला विधानार्थी वाक्यामध्ये परस्पर रूपांतर करायचं आहे, किंवा तुम्हाला विधानार्थी दिलेलं असेल तर कदाचित तुम्हाला उद्गारार्थी करायला लावलेलं असेल. आज्ञार्थी वाक्य असेल तर ते तुम्हाला विधानार्थी करावं लागणार आहे, आणि जर विधानार्थी दिलेलं असेल तर तुम्हाला ते आज्ञार्थीसुद्धा करायला लावू शकतात. आणि शेवटचा प्रकार होकारार्थी व नकारार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर. म्हणजे वाक्य तुम्हाला परीक्षेला होकारार्थी विचारलं जाऊ शकतं आणि तुम्हाला नकारार्थी करायला लावतील ते, किंवा नकारार्थी वाक्य देतील ते होकारार्थी तुम्हाला करायला लावतील. म्हणजेच वाक्यांचे रूपांतर किंवा वाक्य परिवर्तन करताना आपल्याला हे 4 प्रकार नीट अभ्यासावयाचे आहेत. त्यातला पहिला प्रकार जो मित्रांनो, प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर. मित्रांनो, हा प्रकार आता आपण नीट समजून घेऊया, शांततेनं लक्षात घेऊया. वाक्य रूपांतर करताना लक्षात घ्यावयाचे नियम म्हणजे प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर, म्हणजे प्रश्नार्थीचं विधानार्थी किंवा विधानार्थीचं प्रश्नार्थी कसं करायचं याबाबत काही नियम आहेत, काही गोष्टी आहेत, त्या आपल्याला लक्षात घ्यावे लागणार आहेत. तर मित्रांनो, बघूया कोणकोणते नियम आहेत. प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी वाक्य बनवताना प्रश्नचिन्ह काढून टाकावे. ज्या वेळेला प्रश्नार्थक वाक्य असेल त्याचं विधानार्थी तुम्हाला बनवायचं असेल तर प्रश्नचिन्ह तुम्हाला काढून टाकावं लागेल, तरच ते विधानार्थी वाक्य होऊ शकतं. प्रश्नचिन्ह जर तुम्ही ठेवलं तर ते प्रश्नार्थक वाक्य होईल. प्रश्न होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य नकारार्थी करावे लागेल तुम्हाला. प्रश्न होकारार्थी असेल, प्रश्न जर होकारार्थी विचारलेला असेल तर विधानार्थी वाक्य बनवताना विधानार्थी वाक्य नकारार्थी बनवावे लागेल. प्रश्न नकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य बनवताना विधानार्थी वाक्य होकारार्थी तुम्हाला करावे लागणार आहे. हे 2 भाग जरा नीट समजून घ्या. प्रश्न होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य नकारार्थी करावे. म्हणजे प्रश्न होकारार्थी आहे, जर तुम्हाला विधानार्थी वाक्य बनवायला लावलं तर ते नकारार्थी बनवायचं. किंवा असंही होऊ शकतं, जर तुम्हाला होकारार्थी तुम्हाला विधानार्थी वाक्य दिलं आणि त्याचं होकारार्थी असेल, त्याचं तुम्हाला प्रश्नार्थी बनवायला लावलं तर ते तुम्हाला नकारार्थी बनवावं लागणार आहे. प्रश्न नकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य होकारार्थी करावे लागेल. म्हणजे प्रश्नामध्ये होकार असेल तर विधानार्थी वाक्यामध्ये, प्रश्नामध्ये जर नकार असेल तर विधानार्थी वाक्यामध्ये होकार आला पाहिजे. किंवा विधानार्थी वाक्य जर तुम्हाला होकारार्थी दिलं तर प्रश्नार्थी वाक्य हा नकारार्थी तुम्हाला करावं लागणार आहे. म्हणजे प्रश्नार्थीचं विधानार्थी असो किंवा विधानार्थीचं प्रश्नार्थी असो, हे तुम्हाला जमलं पाहिजे. वाक्याची रचना कर्ता, कर्म, क्रियापद अशीच ठेवावी लागेल तुम्हाला. वाक्याचं नेहमीची आपली जी पद्धत असते, नियम असते, वाक्यामध्ये कर्ता, कर्म आणि क्रियापद हीच रचना असायला पाहिजे. वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यावा. वाक्याच्या शेवटी आपण पूर्णविराम दिला पाहिजे. म्हणजे प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्यांचे जर रूपांतर करायचं असेल तर साधारणतः तुम्हाला हे 5 नियम जे आहेत, हे 5 नियम तुम्हाला लक्षात घ्यावे लागणार आहेत. मित्रांनो, आपण आता प्रत्यक्ष त्याची उदाहरणं बघूया. आता प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्यांचं परस्पर रूपांतर करायचं असेल तर त्याची उदाहरणं बघूया आपण. फुकट दिले तर कोण नको म्हणेल. बघा, हे प्रश्नार्थक वाक्य आहे, पण प्रश्नचिन्ह असल्यामुळे ते प्रश्नार्थक तर आहेच. पण तुम्ही जर नीट बघितलं तर फुकट दिलं तर कोण नको म्हणेल हे होकारार्थी वाक्य आहे. म्हणजे प्रश्नार्थी आहे पण त्याच्यामध्ये होकार आपल्याला दिसतोय, म्हणून ते होकारार्थी प्रश्नार्थी आहेत.
आपण नियम बघितला. जर प्रश्न होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य बनवताना ते आपण कोणतं बनवलं पाहिजे? नकारार्थी विधानार्थी बनवलं पाहिजे. तर याचं नकारार्थी विधानार्थी कसं होईल? फुकट पैसे दिले तर कोणी नको म्हणणार नाही. बरोबर, भावार्थ पण नीट लक्षात घ्या. फुकट पैसे दिले तर कोण नको म्हणेल? म्हणजे फुकट पैसे दिले तर कोणी नको म्हणणार नाही ना. म्हणजे हा प्रश्न आहे, त्याचं विधानार्थी आपण काय बनवले? फुकट दिले तर कोणी नको म्हणणार नाही. नाही आलं म्हणजे हा नकार झाला. म्हणजेच विधानार्थी तर बनवलंच आपण, पण ते नकारार्थी विधानार्थी बनवलं. लक्षात येतं आहे मित्रांनो? पुन्हा नीट समजून घ्या. पुढचं वाक्य बघू, क्रमांक 2. अपमान केल्यास कुणाला राग येत नाही. प्रश्नच आहे, अपमान केल्यास कुणाला राग येत नाही. प्रश्नचिन्ह असल्यामुळे हे प्रश्नार्थी वाक्य तर आहेच, हे लक्षात आलं आपल्याला. पण नाही हा शब्दप्रयोग आल्यामुळे हे नकारार्थी प्रश्नार्थी तयार होतं आहे. मग याचं जर विधानार्थी करायचं असेल तर आपण नियम बघितला आहे. प्रश्न जर नकारार्थी असेल तर विधानार्थी होकारार्थी होईल. अपमान केल्यास कुणालाही राग येतो. होकारार्थी विधानार्थी आपण हे वाक्य बनवलेलं आहे. आता उलट बघूया आपण. आता अगोदर आपण काय बघितलं? प्रश्नार्थी वाक्याचं आपण विधानार्थी कसं करायचं ते आपण लक्षात घेतलं. त्यासाठी नियम पण लक्षात घेतले. प्रश्न होकारार्थी असेल तर विधानार्थी नकारार्थी व्हायला पाहिजे. प्रश्न होकारार्थी असेल, प्रश्नात होकार असेल तर विधानार्थी वाक्य बनवताना ते नकारार्थी होईल. आता तुम्हाला विधानार्थी वाक्य दिलेलं आहे, त्याचं रूपांतर तुम्हाला प्रश्नार्थक वाक्यामध्ये तुम्हाला करावं लागणार आहे. क्रमांक 3 बघूया. आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही. आता मित्रांनो, हे विधानार्थी वाक्य. आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही. पण नाही आल्यामुळे ते विधानार्थी जरी असलं, पण नाही शब्दप्रयोगामुळे ते नकारार्थी विधानार्थी झालेले. आपला नियम काय आहे? आता विधानार्थी वाक्य आहे पण त्यात नकारार्थी आहे, तर प्रश्न आपण प्रश्नार्थक वाक्य बनवताना तो होकारार्थी प्रश्नार्थक बनवावा लागेल. आम्ही तुमचे उपकार कसे विसरू? शेवटी प्रश्नचिन्ह. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, प्रश्नार्थक वाक्य बनवताना वाक्य बनवलं की शेवटी तुम्हाला प्रश्नचिन्ह हे द्यावंच लागणार आहे, हे विसरायचं नाही. प्रश्नार्थक वाक्य बनवलं तर प्रश्नचिन्ह द्यायचं, आणि प्रश्नार्थक वाक्याचं जर विधानार्थी बनवलं तर प्रश्नचिन्ह काढून टाकायचं. हे नीट लक्षात ठेवायचं. आम्ही तुमचे उपकार कसे विसरू? म्हणजे होकारार्थी प्रश्नार्थी बनवलेले आणि शेवटी आपण प्रश्नचिन्ह दिले. जगी सर्व सुखी असा कोणीच नाही. पुन्हा बघा, नाही आलेलं आहे, विधानार्थी वाक्य आहे. नाही शब्दप्रयोग आल्यामुळे हे नकारार्थी विधानार्थी झालेलं आहे. म्हणजेच प्रश्नार्थक बनवताना आपल्याला होकारार्थी प्रश्न बनवावा लागेल. जगी सर्व सुखी असा कोण आहे? होकारार्थी आहे आणि प्रश्नार्थी काय, शेवटी आपण प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. लक्षात आलं मित्रांनो तुम्हाला? आहे ठीक आहे. पुढे जाऊया आपण. उद्गारार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर. ब. वाक्य रूपांतर करताना लक्षात घ्यावयाचं नियम म्हणजे उद्गारार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर. म्हणजे उद्गारार्थी वाक्य दिलेलं असेल तर ते तुम्हाला विधानार्थी बनवावं लागणार आहे, किंवा विधानार्थी वाक्य दिलेलं आहे आणि तुम्हाला असंही ते सांगू शकतात की ते उद्गारार्थी बनवा. मग यासाठी कोणते नियम लक्षात घ्यायचे ते आपण लक्षात घेऊया. बघा, उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी बनवणं किंवा विधानार्थीचं उद्गारार्थी वाक्य बनवणं याचं नियम आपण लक्षात घेऊया. उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्य बनवताना उद्गार चिन्ह व उद्गारवाचक शब्द काढून टाकावे. उदाहरणार्थ, बाप रे, अबब, अरे रे, अरेच्छा, ओहो यासारखे शब्दप्रयोग आपल्याला काढून टाकावे लागतील, जे उद्गारवाचक शब्द आहेत. म्हणजेच उद्गारार्थी वाक्याचं
उद्गारार्थी वाक्याचं तुम्हाला विधानार्थी बनवायचं असेल तर बापरे, अबब, अरे रे असे उद्गार वाचक शब्द आहेत हे काढून टाकावे लागतील आणि उद्गार चिन्ह पण तुम्हाला काढून टाकावं लागेल. म्हणजे उद्गारार्थीचं विधानार्थी बनवताना उद्गारवाचक शब्द काढायचे आणि उद्गार चिन्ह काढायचे. पण जर तुम्हाला विधानार्थीचं उद्गारार्थी बनवायला सांगितलं असेल तर त्यावेळेला उद्गारवाचक शब्दही तुम्हाला टाकावे लागतील आणि उद्गार चिन्हही द्यावं लागणार आहे. लक्षात येतं मित्रांनो. दुसरा नियम, उद्गारार्थी वाक्यातील तीव्रता वाढवणारे शब्द काढून टाकावे. उदाहरणार्थ किती, केवढे, कोण, काय. म्हणजे तुम्हाला उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी बनवायचं असेल तर किती, केवढे, कोण, काय हे तीव्रता वाढवणारे शब्द काढून टाकावे लागतील. किंबहुना जर विधानार्थीचं उद्गारार्थी बनवायला लावलं तर तुम्हाला मात्र हे शब्दप्रयोग तुम्हाला टाकावे लागणार आहेत वाक्यामध्ये. आवश्यकतेनुसार खूप, अतिशय, फार, अत्यंत, प्रचंड, भरपूर असे शब्द वापरावेत. आवश्यकतेनुसार तुम्हाला वाक्यामध्ये खूप, अतिशय, फार, अत्यंत, प्रचंड, भरपूर असे शब्द टाकावे लागतील म्हणजे ते उद्गारार्थी वाक्य होऊ शकतं. वाक्याची रचना कर्ता, कर्म, क्रियापद अशीच ठेवावी. नेहमीप्रमाणे वाक्याची रचना जी आहे ती कर्ता, कर्म, क्रियापद अशीच ठेवायची आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यायचा. मित्रांनो, आता याची आपण उदाहरण बघूया. उदाहरणावरून आपल्याला व्यवस्थित उद्गारार्थी वाक्य आपल्याला समजेल. यामध्ये आपण उदाहरणांमध्ये आपण दोन प्रकार विधानार्थीच प्रश्नार्थ उद्गारार्थीचे विधानार्थी करणार आहोत आपण आणि दोन प्रकार आपण उद्गारार्थीचे विधानार्थी आपण बघणार आहोत. नीट समजून घ्या मित्रांनो. आता केवढी उंच इमारत ही उद्गार चिन्ह दिलेलं. अर्थात केवढी तीव्रता वाढवणारा शब्द यामध्ये उद्गार चिन्ह आलेलं आहे. म्हणजे मित्रांनो हा वाक्यप्रकार कोणता असेल? उद्गारार्थी. आता याचं बनवायचं आपल्याला विधानार्थी. ही इमारत खूप उंच आहे. एक लक्षात ठेवायचं, उद्गारार्थीचं विधानार्थी बनवायचं असेल तर तीव्रता वाढवणारे किंवा उद्गारवाचक चिन्ह आपण उद्गारवाचक शब्द आपण काढून टाकायचं, उद्गाराचक चिन्ह काढून टाकायचं. हे नियम आपण बघितलेत. मग ते काढल्यानंतर काय होतं? उंच इमारती असं फक्त वाक्य आपल्यासमोर येतं. पण कर्ता, कर्म, क्रियापद आपण व्यवस्थित सरळ करायचे. वाक्याला सौंदर्य वाढावं म्हणून काही चांगले शब्द आपल्याला टाकावे लागतील म्हणून खूप शब्द आपण टाकला आणि आपण विधानार्थी वाक्य बनवलं. ही इमारत खूप उंच आहे. म्हणजे ती खूप शब्द टाकल्यामुळे विधानार्थी वाक्याचं परिणामकारकता वाढली. दुसरं वाक्य बघा. काय सुंदर अक्षर आहे त्याचे. उद्गार चिन्ह दिलेलं आहे. साहजिकच उद्गारार्थी हे वाक्य असणार आहे. काय शब्द आला आहे? तीव्रता वाढवणारा शब्द आहे. उद्गारवाचक शब्द आलेला आहे म्हणजे उद्गारार्थी वाक्य. आता याचं बनवायचं आहे आपल्याला विधानार्थी वाक्य. त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे. आता काय काढलं आणि उद्गारवाचक चिन्ह जर काढलं तर वाक्य काय राहतं? सुंदर अक्षर आहे त्याचे. पण आपण वाक्याच्या रचनेत बदल करायचा. वाक्याचा डौल वाढवण्यासाठी, सौंदर्य वाढवण्यासाठी एखादा शब्द टाकायचा. मग आपण शब्द टाकला कोणता? त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे आणि मग हे विधानार्थी वाक्य तयार झालं. आता उलटं बघूया. विधानार्थी वाक्य दिलेलं असेल, तुम्हाला बनवायला सांगितलं असेल आता उद्गारार्थी. आता विधानार्थी वाक्यामध्ये उद्गार चिन्ह वगैरे नसणार आहे. त्याचं उद्गारार्थी बनवताना आता तुम्हाला तीव्रता वाढवणारे शब्द, उद्गारवाचक शब्द आणि उद्गार चिन्ह तुम्हाला टाकावं लागणार. आजचा चहा खूपच गोड आहे. विधानार्थी वाक्य. आता आपल्याला बनवायचं आहे उद्गारार्थी. किती गोड आहे आजचा चहा हा. आणि शेवटी काय दिलं आपण? उद्गार चिन्ह. किती शब्द टाकला? तीव्रता वाढवणारा आणि उद्गार चिन्ह टाकलं. म्हणजेच हे वाक्य कोणतं? उद्गारार्थी वाक्य. पुढे बघूया. काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला. अर्थातच हे विधानार्थी वाक्य आहे.
आता याचं बनवायचं आपल्याला उद्गारार्थी. किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री. बघा इथे शेवटी उद्गार चिन्ह आलेला आहे आणि किती हा तीव्रता वाढवणारा शब्द आलेला आहे. म्हणजेच हे उद्गारार्थी वाक्य आहे. लक्षात आलं मित्रांनो तुम्हाला आता उद्गारार्थीचं विधानार्थी आणि विधानार्थीचं उद्गारार्थी वाक्य प्रकार कसा बनवायचा. चला तर मित्रांनो पुढच्या वाक्यप्रकाराकडे जाऊया. क. आज्ञार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर. आता आज्ञार्थीचं विधानार्थीमध्ये आणि विधानार्थीचं आज्ञार्थीमध्ये परस्पर रूपांतर कसं करायचं आणि त्यासाठी जे नियम लक्षात घ्यायचे आहेत आपल्याला ते नियम पण आपण लक्षात घेऊया. आता आज्ञार्थीचं विधानार्थी आणि विधानार्थीचं आज्ञार्थीचं बनवायचं असेल तर कोणते नियम आपण लक्षात घ्यायला पाहिजे ते बघा. पहिलं, आज्ञार्थी वाक्यात आज्ञा हुकूम अभिप्रेत असते. आज्ञार्थी वाक्य जर तुम्हाला समजा एखादं विधानार्थी दिलेलं आहे त्याचं तुम्हाला आज्ञार्थी बनवायला सांगितलं तर त्या आज्ञार्थी वाक्यात हुकूम आला पाहिजे आणि आज्ञा पण आली पाहिजे. ती अभिप्रेतच असते. जा, पाळा, मिळवा, करावे, जपा, तू इथून जा म्हणजे काय झालं आज्ञार्थी वाक्य. तुम्ही नियम पाळा, तुम्ही यश मिळवा, मुलांनी लक्ष द्यावे, स्वतःच्या प्रकृतीला जपावे. अर्थातच पण आज्ञार्थी वाक्य जरी असलं ना तरी आज्ञार्थी वाक्यामध्ये ती आज्ञा कधी आशीर्वादाची असते, ती आज्ञा प्रार्थनेची असते, ती आज्ञा विनंतीची असते, ती आज्ञा कदाचित इच्छाशक्तीची सुद्धा असू शकते. विधानार्थी वाक्य बनविताना सरळ विधान अपेक्षित असते. विधानार्थी वाक्य बनवायचं सरळ पाहिजे. वाक्यांचे परस्पर रूपांतर करताना भावार्थ लक्षात घेतला पाहिजे. तुम्ही विधानार्थीचं आज्ञार्थी करा किंवा आज्ञार्थीचं विधानार्थी करा, दोघं वाक्यांचा भावार्थ म्हणजे अर्थ जो आहे तो आपण नीट लक्षात घेतला पाहिजे. वाक्याची रचना करताना कर्ता कर्म क्रियापद अशीच ठेवावी. रचना कर्ता कर्म क्रियापद ही अशीच आपल्याला नेहमी ठेवावी लागत असते. आणि शेवटी वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आपण दिला पाहिजे. आता याचे पण आपण नीट उदाहरणं बघूया. उदाहरणांवरून आपल्याला नीट लक्षात येईल. चला तर उदाहरणं बघूया मित्रांनो. आता पहिले उदाहरण, तू नियमित व्यायाम कर, आज्ञा आहे. आता याचं विधानार्थी कसं होणार आहे, तू नियमित व्यायाम करावास. म्हणजे जिथे आज्ञा दिलेली होती, हुकूम दिलेला होता, विधानार्थीमध्ये आपण काय पाहिलं, सरळ वाक्य बनवलं पाहिजे, तू नियमित व्यायाम करावास. दुसरं उदाहरण बघा, ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करा. म्हणजे इथे वाचन करायला लावलेलं आहे आपल्याला, आज्ञा दिलेली, हुकूम दिलेला आहे. मग विधानार्थीमध्ये आपल्याला सरळ वाक्य कसं तयार होईल, ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करावे. म्हणजे आज्ञेचं रूपांतर आपण विधानार्थीमध्ये केलं. आता पुढचे दोन उदाहरणं उलटेत. तुम्हाला विधानार्थी वाक्य दिलेलं आहे ते तुम्हाला आज्ञार्थीमध्ये रूपांतरित करावं लागणार आहे. तिसरा आकडा बघा, तू ते पुस्तक आणावे. विधानार्थी वाक्य. आज्ञार्थी कळेल, तू ते पुस्तक आण, आज्ञा केली गेलेली आहे तुम्हाला. चौथा आकडा बघा, आपल्या आईवडिलांच्या इच्छेप्रमाणे वागावे. विधानार्थी सरळ वाक्य. आता याचं बनवायचं आहे आपल्याला आज्ञार्थी वाक्य. आपल्या आईवडिलांच्या इच्छेप्रमाणे वागा. म्हणजे सरळ तुम्हाला आज्ञा केलेली. मित्रांनो याच्यावर तुम्हाला लक्षात आलं असेल, मग ते आज्ञार्थीचं विधानार्थी असो किंवा विधानार्थीचं आज्ञार्थी असो, नियम जे दिले ते नियम आपण लक्षात ठेवायचे तर तुम्हाला सगळं नीट लक्षात येईल. आता शेवटचा प्रकार आहे होकारार्थी व प्रश्नार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर. आता हे रूपांतर तुम्ही कसं करणार ते पण नीट लक्षात घ्या. त्याचे पण अभ्यासासाठी काही नियम आहेत, ते नियम पण आपण नीट लक्षात घेऊया. इतर वाक्यांप्रमाणे त्याचे पण नियम आहेत, ते नियम आपण नीट लक्षात घेऊ.
बघा पहिला नियम, होकारार्थी व नकारार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर करताना दिलेल्या वाक्यातील योग्य शब्दाचा विरुद्ध अर्थ शब्द वापरावा. विरुद्ध अर्थ शब्द बनविताना शब्दाच्या मागे उपसर्ग जोडून, उदाहरणार्थ अन, न, ना, गैर, विणा यासारखे किंवा विरुद्ध अर्थीचा दुसरा शब्द वापरून, उदाहरणार्थ श्रीमंत, गरीब, सुरुवात, शेवट विरुद्ध अर्थी शब्द बनवावा. हे नीट समजून घ्या मित्रांनो. होकारार्थी व नकारार्थी वाक्यांचे म्हणजे होकारार्थीचं नकारार्थी करा किंवा नकारार्थीचं होकारार्थी करा. त्यासाठी काय करावं लागतो आपल्याला? विरुद्धार्थी शब्द आपल्याला बनवावा लागतो. मग विरुद्धार्थी शब्द दोन प्रकारे बनवला जातो. पहिला प्रकार कोणता? उपसर्ग जोडून अन, न, ना, गैर, विणा यासारखे शब्द वापरून. उदाहरणार्थ बघा, जसं आपण म्हणतो ना योग्य, याच्या विरुद्धार्थी शब्द काय झाला? अयोग्य. वापरला का नाही? हजर, आपण काय म्हणतो? गैरहजर. आलं लक्षात? जसं पसंत, आपण त्याचे विरुद्धार्थी काय बनवतो? नापसंत. म्हणजे असे जे आहेत शब्द म्हणजे उपसर्ग आपण वापरून आपण विरुद्धार्थी शब्द तयार करू शकतो. किंवा दुसरा प्रकार कोणता विरुद्धार्थी बनवण्याचा? श्रीमंत असेल तर त्याचे विरुद्धार्थी गरीब. सुरुवात शब्द असेल, विरुद्धार्थी शब्द काय येईल? शेवट. वरती असेल तर खाली. उंच असेल तर विरुद्धार्थी शब्द ठेंगणा. काळा असेल तर त्याचे विरुद्धार्थी शब्द काय येईल? गोरा. येते मित्रांनो लक्षात? म्हणजे दोन प्रकारे तुम्ही विरुद्धार्थी शब्द बनवू शकतात. एक उपसर्ग वापरून आणि दुसरा विरुद्ध अर्थीचा शब्द वापरून. वाक्याचा अर्थ बदलू नये यासाठी क्रियापदाचा रूपात योग्य बदल करावा. जर वाक्याचा अर्थ बदलू नये असं वाटत असेल तुम्हाला तर क्रियापदाच्या रूपात तुम्हाला बदल करावा लागणार आहे. वाक्याची रचना कर्ता, कर्म, क्रियापद अशीच ठेवायची. नेहमीप्रमाणे कर्ता, कर्म, क्रियापद अशीच ठेवावी लागणार आहे. वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यावा. वाक्याच्या शेवटी आपल्याला पूर्णविराम हा द्यावाच लागणार आहे. चला तर आपण त्याची उदाहरणं बघूया. उदाहरणांवरून आपल्याला अजून हा प्रकार अधिक स्पष्ट होईल. बघा, 4 उदाहरणं आहेत. चारही उदाहरणं आपल्याला आता नीट समजून घ्यायची आहेत. पहिलं उदाहरण, अजय आता मोठा झाला आहे. अजय मोठा झाला आहे. होकारार्थी वाक्य बनवायचे आपल्याला नकारार्थी. आता मोठा या शब्दाच्या विरुद्धार्थी आपल्याला शब्द वापरावा लागणार आहे. बघा, अजय आता लहान राहिला नाही. नाही आल्यामुळे काय झालं? ते नकारार्थी. नकारार्थी आपण केलं आहे पण वाक्याचा अर्थ बदलला आहे का? म्हणजे अजय मोठा झाला आहे. मोठा झाला म्हणजे आता तो लहान राहिलेला आहे का? नाही. येते मित्रांनो लक्षात? वाक्याचा अर्थ कायम ठेवून आपण होकारार्थीचं नकारार्थी बनवलेलं आहे. 2 नंबरचं उदाहरण बघूया. मी पूर्णपणे ओला झालो होतो. म्हणजे मी पूर्ण ओला झालो आहे. ओला झालो होतो म्हणजे होकारार्थी वाक्य. मग याचं विरुद्धार्थी काय होईल? ओलाच्या ऐवजी काय होईल? विरुद्धार्थी शब्द काय घ्यावा लागेल आपल्याला? कोरडा. मी पूर्णपणे कोरडा राहिलो नव्हतो. म्हणजे कोरडा राहिलो नव्हतो. नव्हतो आल्यामुळे नकारार्थी झालं. कोरडा नव्हतो म्हणजे कसा होतो? मी ओला होतो. म्हणजे होकारार्थीचं नकारार्थी जरी बनवलं आपण पण वाक्याचा अर्थ आपण बदलू दिलेला नाही आहे. तिसरं वाक्य, सचिन आता भित्रा राहिलेला नाही. नकारार्थी आहे. आता नकारार्थीचं होकारार्थी बनवायचं आहे आपल्याला. सचिन आता धीट झालेला आहे. बघा वाक्य काय होतं? सचिन आता भित्रा राहिलेला नाही. नाही शब्द प्रयोग आल्यामुळे वाक्यामध्ये ते नकारार्थी झालं. त्याचं बनवायचं आता आपल्याला होकारार्थी. म्हणून भित्राच्या विरुद्धार्थी काय आलं? धीट. सचिन आता धीट झालेला आहे म्हणजे होकारार्थी वाक्य झालं. चौथं वाक्य बघूया. ती कल्पना काही वाईट नव्हती. नव्हती शब्द प्रयोग आल्यामुळे वाक्यप्रकार कोणता झाला? नकारार्थी. आता आपल्याला बनवायचं आहे होकारार्थी. आता वाईट या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द बघावा लागेल. ती कल्पना चांगली आहे म्हणजे काय झालं? होकारार्थी. लक्षात आलं मित्रांनो? नियम आपण जर नीट लक्षात ठेवली,
उदाहरणच आपण नीट लक्षात ठेवले तर तुम्हाला सहजच हे वाक्याचं रूपांतर जे ते तुम्हाला करता येईल किंवा वाक्याचं परिवर्तन जे आहे ते वाक्याचं परिवर्तन तुम्हाला करता येईल. मित्रांनो, आपण हे 4 प्रकार वाक्य रूपांतर किंवा वाक्य परिवर्तनामध्ये बघितलेत. त्याची कृतीपत्रिका पण तुम्हाला मिळेल, ती जरूर सोडवा. अभिप्राय पण मला पाठवा. समजलं नसेल तसंही मला तुम्ही सांगा, मी तुमची उत्तरपत्रिका तपासून देईल. मित्रांनो, तुम्ही जे सहकार्य केलं त्या सहकार्याबद्दल तुमचे सर्वांचे या ठिकाणी आभार. धन्यवाद.